बेडसे लेण्याच्या शेवटच्या टप्प्यात आलो आम्ही. शेवटच्या एक 10-12 पायऱ्या त्या. आणि त्या पायऱ्या संपल्या. की इथे गेट दिसतंय. आम्ही पूर्वी आलो होतो तेव्हा इथे बोर्ड नव्हता. हां, तर हे आलो आम्ही मुख्य लेणीच्या दरवाजात. या लेण्या इथून सुरुवात होतात. मगाशी जे मी तुम्हाला बोललो ते त्या लेण्या इथून सुरू होतात. ते जे पाण्याचे प्रवाह मी तुम्हाला बोललो ते मगाशी, ते प्रत्येक लेणीत असतातच. आणि या दगडात खोदून केलेल्या पाण्याच्या टाक्या त्या खूप खोल असणार आहेत. वरून तर काय समजून येत नाही. हा परिसर आहे. हे बघा, इथे एक पाण्याची टाकी आहे. इथे एक पाण्याची टाकी आहे. या पाण्याच्या टाकीतलं पाणी त्यांना पावसाळ्याच्या नंतर पुरत असणार हे नक्की. आणि ही मुख्य लेणी आहे. बेडसे लेणी, मावळ. हे आमच्या मागे दिसते ती बेडसे लेणी. सरळने आम्ही आत जाऊच. या इथे चैत्यगृह. ही एक पाण्याची टाकी. पुष्कळ खोल आहे ही. हे इथं त्या लोकांनी इथं वर चढण्यासाठी काही पायऱ्या केलेल्या आहेत, जेणेकरून काही काम किंवा काय असेल, किंवा पूर्वीचे जे कामगार असतील त्यांनी जे काम करताना जे त्यांना वर चढायचं असेल तर या दगडाच्या खोबणी त्यांनी केलेल्या आहेत. मी चढणार होतो पण आता पाऊस असल्यामुळं आज काय चढत नाही मी. पहिली आपण शेजारचा जो विहार आहे तो बघून येऊ, नंतर चैत्यमध्ये जाऊ. असू शकतं की इथं बसण्याची व्यवस्था असेल, वॉचमन किंवा काही कोणाला. इथे एक पाण्याची टाकी आहे. वरती एक छोटं गुंफा आहे. हा आहे तो विहार. पहिल्यांदा मी तुम्हाला अजून एक ती पाण्याची टाकी ती दाखवतो. या लेणीच्या शेवटी
ही एक पाण्याची टाकी आहे इथे. हे पाणी येते वरून. होऊ शकतं की एक किचन असावं त्यांचं, कारण इथं काही काळे डाग दिसत आहेत इथे धुराचे. आणि इथं पाण्याची व्यवस्था आहे थोडी. म्हणजे असं होऊ शकतं की हे प्राचीन धुऱ्याचे डाग आहेत भिंतीला पडलेले. आणि हा किचन टाईप ओटा असेल. इथे सर्व सामान त्यांनी रचून ठेवलं असेल. आता आम्ही इथे विहाराकडे चाललो आहे. हा आहे मुख्य विहार. इथे पाटी लिहिली आहे मुख्य विहार म्हणून. मुख्य विहारात पण ही पाण्याची सोय आहे. जिथं जिथं पाण्याची सोय आहे ती करतातच, कारण हे पाणी वर्षभर लागतं. हा आहे मुख्य विहार. या म्हणजे साधूंच्या राहण्याच्या खोल्या असतील. अंदाजे 2 माणसं असतील तिथे त्यांना खाली सामान वगैरे ठेवायला. इथे खिडकी व्हेंटिलेशनसाठी. हा आहे तो विहार. छत आहे त्याचं. तिथे खिडकी पाडायचा प्रयत्न केला असेल पण तो सोडून दिलेला असं वाटतं. हा इथे खिडकी पाडायचा प्रयत्न केला असावा पण सोडून दिला असं वाटतं. छताचं खूप छान कोरीव काम आहे. इथे आम्ही दोघेच आहोत. मागे उभे ती तर आम्ही आलो होतो बेडसे लेणीमध्ये. इथे एक खिडकी आहे ती पूर्ण केलेली नाही, कदाचित डिझाईन म्हणून सोडली असावी. मग ही पण तशीच असावी एक खिडकी. आणि ही पण. तर आता मी मुख्य चैत्याकडे जाईल तेव्हा बाकीचं तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत